आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे उडदाचे वडे आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे 2 वाट्या. ती आपण 4-5 तास भिजत घातलेली आहे. आता त्यातील आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता त्यासाठी आपण 4-5 हिरव्या मिरच्या तसेच 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे छान मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. आता त्यामध्येच आपण भिजवलेली डाळ आहे ती थोडी थोडी घालून घेणार आहोत व त्यामध्ये लागेल तसं फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून घेणार आहोत आणि आपण हे छान असं सॉफ्ट बारीक करून घेणार आहोत. जेवढी आपण डाळ बारीक वाटू तेवढे वडे आतून खूप सुंदर होतात, जाडसर ठेवायचं नाही. आता हे आपले डाळ आहे ती सर्व बारीक करून झालेली आहे पहा. आता मी एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण आहे ते काढून घेणार आहोत. आता हे आपण सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता हे मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत व आपण आता हे 2 ते 3 मिनटं हाताने छान असे फेटून घेणार आहोत. जेवढे आपण जास्त प्रमाणात फेटू तेवढे वडे आपले हे सॉफ्ट आणि आतून खुसखुशीत होतात. आता हे पहा, मी एकाच दिशेने असे गोल 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 या पद्धतीने छान असं फेटून घेतलेलं आहे. आता हे पाहण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे. पीठ जर वर तरंगलं तर आपलं बॅटर आहे ते खूप छान झालेलं आहे असं समजायचं. आता कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये तेल घालून ते छान असं तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण वडे आहेत ते घालून घेणार आहोत आणि तळून घेणार आहेत. मी एका गाळणीच्या साहाय्याने वडे बनवत आहे पहा. गाळणीला तेलाचा हात लावायचा व त्यावरती पीठ स्प्रेड करून त्यामध्ये होल पडायचा, म्हणजे झटपट असे वडे होतात आणि आकारही छान येतो आणि पटकन गाळणीवरून सुटूनही येतात. आता हे बघा, ही मी गोल्डन कलरचे असे सर्व वडे आहेत ते मी तळून घेणार आहे. आता आपण हे वडे सर्व तळून घेतलेले आहेत. आता हे सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत. पहा किती छान दिसत आहेत आणि वरून कुरकुरीत आणि आतून हे सॉफ्ट झालेले आहेत. आपण हे खोबऱ्याची चटणी तसेच सांबार वगैरे याबरोबरही खाऊ शकतो. चवीला अप्रतिम लागतात किंवा सॉस वगैरे जरी घेतला तरी चालेल. खायला छान आणि पौष्टिक असे कमी साहित्यामध्ये खूप छान होतात, पोटभर होतात. तुम्हीही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.